नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझी शेती या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सरचं स्वागत. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर्ण महाराष्ट्रातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी हा अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे. सोयाबीन पावसाच्या पाण्यात वाहून गेले तर कापसाचे उत्पादन एकरी 1 ते 2 क्विंटल झाले नाही. जगावं तर कसं हा जिव्हाळ्याचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा टाकला आहे. नैसर्गिक आपत्ती, बियाणे, खत, कीटकनाशके, तणनाशके आणि मजुरीची वाढते दर यामुळे शेतीचा खर्च प्रचंड वाढला आहे. मात्र शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने हातात काहीच शिल्लक राहत नाही. उलट कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. पुढील हंगामासाठी लागणारे भांडवल, मुलांचे शिक्षण, दवाखान्याचा खर्च, मुला-मुलींचे लग्न या सर्व जबाबदाऱ्या पार पाडाव्यात तरी कशा, असा प्रश्न शेतकरी कुटुंबांना पडला आहे. आर्थिक तणावासोबत मानसिक खच्चीकरणही वाढत आहे. अतिवृष्टी अनुदानाची रक्कम अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप जमा झालेली नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पीक विमा काढला होता. मात्र 100% नुकसान होऊनही पीक विम्याची रक्कम खात्यात जमा न झाल्याने संताप व्यक्त होत आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे. दरम्यान संपूर्ण कर्जमाफीची मागणीसाठी बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे भव्य आंदोलन पार पडले होते. राज्यभरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. त्यावेळी 7/12 कोरा करून संपूर्ण कर्जमाफी करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र सध्या फक्त थकीत कर्जदारांचे कर्जमाफ करून चालू कर्जदारांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा विचार सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे चालू कर्जदार शेतकऱ्यांमध्ये संभ्रम, अस्वस्थता निर्माण झाली आहे. प्रत्यक्ष परिस्थिती पाहता चालू कर्जदाराचाही कर्जफेड करण्याची क्षमता संपुष्टात आली आहे. दिवसेंदिवस शेती व्यवसाय तोट्यात जात असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मात्र राजकारण सुरू असल्याची टीका होत आहे. यवतमाळ सारख्या जिल्ह्यात आत्महत्या आकडा वाढत असून एका महिन्यात 22 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही होती कर्जमाफी संबंधित एक इम्पॉर्टंट अपडेट. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.